हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। तर ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आपण काठाचा वापर करणार आहोत। तर आपण ब्लाऊजला मागच्या साईडने आडवा काठ लावतो, तर तो तसा न लावता आपण या काठापासून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवूया। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आणि ही छोटीशी डिझाईन आहे साईडची, ती पण बाजूला काढून ठेवून घेऊयात आणि ती आपल्याला कुठे वापरायची आहे ते आपण पुढे दाखवणार आहोत। तर ही छोटी लेस आपण बाजूला ठेवून घेऊयात आणि आता आपण गळा शिवून घेऊयात। तर इथे मी गळा कट करून घेतलेला आहे। गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 11 इंच घेतलेली आहे। तर इथे अगोदर आपण कमरेच्या साईडने शिलाई मारून घेऊया। कमरेच्या साईडने शिलाई मारल्यावर इथे कमरपट्टी लावण्याची गरज नाही, गळा आणि कमरपट्टी दोन्ही एकदाच तयार होतात। तर आता इथे शोल्डरला टाचपिन लावून घ्यायची आहे आणि खाली पण टाचपिन लावून घ्यायची आहे। टाचपिन लावण्याने कपडा इकडे तिकडे घसरत नाही आणि गळ्याची जशी डिझाईन आहे तशी डिझाईन तयार होते। त्यासाठी आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहे। पाव इंचाची मार्जिन ठेवून आपल्याला एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना आपला जसा गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित येईल। शिलाई मारून झाल्याने एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपल्या शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे त्यावरच आपल्याला इथे कट मारून घ्यायचे आहेत आणि टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि इथे कपडा पलटून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटून घ्यायचा आहे आणि आपली जशी गळ्याची डिझाईन आहे ती आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे। बघा, आपली फिनिशिंग सहित आपली डिझाईन तयार झालेली आहे। तर इथे आपण कुठेही कॅनव्हास पेपरचा वापर केलेला नाही। फिनिशिंग सहित आपला गळा तयार झालेला आहे। तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अगदी कपडा व्यवस्थित करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जिथे कोण आहे तिथे मशीन थांबवायची आहे, सुई उचलायची नाही, फक्त टंचन उचलून आपल्याला ह्याप्रमाणे कोन करून घ्यायचा आहे। ब्लाऊज शिवताना आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, त्यामुळे कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही। आणि आता इथे साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचा असतो। तर आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा घेतलेला असतो। तर तो आपल्याला शिलाई मारून झाल्यावर कपडा कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून गळा आणि कमरपट्टी दोन्हीही एकदाच तयार होतील। अस्तर फिटिंग करताना एकदम कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत। तर शोल्डरचा सेंटर पॉईंट घेऊन आपल्याला 4 ते 4.5 इंचावर टक्स मारून घ्यायचे आहेत।
आपला गळा शिवून तयार झालेला आहे. आता आपण काठाची डिझाईन तयार करून घेऊया. तर इथे सेंटरमध्ये आपण काठ कट करून घेतलेला आहे आणि एक साईड आपण जो कपडा कट केलेला होता तर तिथून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून दोरे निघणार नाही यासाठी. तर इथे आपण लेसचे 4 तुकडे करून घेतलेले आहे. तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहेत आणि हे दुसरे पण त्यावर ठेवून घ्यायचे आहेत. आपण गळा शिवून घेतलेला होता तो यावर ठेवून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत. तर जेणेकरून शिलाई मारताना आपला कपडा इकडे तिकडे घसरणार नाही यासाठी. तर इथे 2-3 ठिकाणी आपल्याला टाच पिन लावून घ्यायचे आहेत आणि इथे कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना आपली डिझाईन तयार केलेली आहे ती इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला टाच पिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी हळूवारपणे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा किती सुंदर असं तयार झालेली आहे. आता आपण जो छोटासा काठ काढून बाजूला ठेवलेला होता त्यावर फोल्ड करून शिलाई मारून घेतलेली आहे आणि ती आपण गळ्याच्या कडेकडेने लावून घ्यायची आहे. इथे लेस न वापरता मी साडीचाच काठ काढून त्याची लेस तयार केलेली आहे आणि जिथे कोन आहे तिथे एक अशी प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कोन व्यवस्थित येईल आणि डिझाईनही सुंदर अशी तयार होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमी वेळामध्ये होणारी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे. मैत्रिणींनो, तुम्हालाही आवडली असेल तर तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा एक साईड शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला लगेच दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. लेस कितीही छोटी असली तरी फिनिशिंगसाठी आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून लेस उलटणार नाही, व्यवस्थित बसेल आणि फिनिशिंगही छान येईल. बघा आपला सुंदर असा गळा शिवून तयार झालेला आहे. तर आता आपण इथे लटकन तयार करून घेऊयात. तर इथे साडीचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचाच हा काठ आहे. तर 3x3 चा इथे 4 भाग तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचे आपण अशा प्रकारे लटकन तयार करून घेऊयात. सुरुवातीला साडीचा जो काठ आहे त्याचा आपण इथे लटकन तयार करून घेतलेला आहे. बघा सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे आणि त्यावर जो साडीचा जो कपडा आहे त्याच्यावरच हे लटकन तयार करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, बघा किती सुंदर असं लटकनही आपलं तयार झालेलं आहे. तर साडीच्याच कपड्यापासून आपण सुंदर असं लटकन तयार केलेलं आहे. ह्याच पद्धतीने आपण दुसरंही लटकन तयार करून घेऊयात. बघा दोन्ही लटकन सुंदर असे तयार झालेले आहेत. आता आपण हे लावून घेऊयात.
गळ्यापासून खाली 2.5 ते 3 इंचावर आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे. दोन्ही साईडचं व्यवस्थित माप घ्यायचं आहे, जेणेकरून आपले लावलेली दोरी कमी जास्त होणार नाही यासाठी. बघा मैत्रिणींनो, सुंदर असा आपला गळा शिवून तयार झालेला आहे. आणि हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.